शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वांद्रे येथील ताजलँड्स अँड हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या प्रभागात लोकांना दिसून येईल असा बदल करावा, आपण केलेला बदल लोकांच्या लक्षात यायला हवा, शिवसेनेची प्रतिमा डागळली जाईल असं काम आपल्या हातून घडू नये याची खबरदारी घ्यावी असंही सांगितलं. तसंच आपल्या प्रभागातील कामं दर्जेदार उत्तम व्हावीत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या भागात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्ते राहुल लोंढे आदी देखील उपस्थित होते. सब मिलके आज भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले ठाणे भाजपसाठी लकी अध्यक्ष. राज्यातील इतर शहरांप्रमाणेच ठाणे शहरातही महायुतीचा निर्विवाद विजय झालाय. पक्षाची संघटनात्मक धुरा सांभाळणारे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले हे भारतीय जनता पार्टीचे लकी अध्यक्ष ठरले असून 2012, 2017 आणि 2026च्या भाजपच्या विजयात संदीप लेले यांचा सिंहाचा वाटा आहे. 2012 मध्ये 4 वरून भाजपनं 8 पर्यंत जागा निवडून आणल्या, तर 2017 मध्ये भाजपनं प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवली. यामध्ये लेले यांच्या अथक मेहनतीमुळे एक वेगळाच करिश्मा करून दाखवत 8 जागांवरून 23 वर आकडा पोहोचवला, तर 2026 मध्ये 28 जागांवर मजल मारली आहे. युतीमध्ये लढलेल्या या निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे. 28 जागांपर्यंत मजल कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. ठाणे शहरामध्ये जनसंघाच्या काळापासून राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ही विचारधारा बाळगणारी शेकडो नागरिक आहेत. भाजपच्या स्थापनेनंतर प्रतिकूल परिस्थितीतही अनेक कुटुंबियांनी निष्ठा, आत्मीयता आणि आपुलकीने पक्षाचा प्रचार केला. अत्यंत मर्यादित साधनांच्या बळावर भाजपच्या विचारांची जोड टेवत ठेवली. अशा कुटुंबियांमध्ये लेले कुटुंबियांचा समावेश आहे. याच कुटुंबियातील संदीप लेले हे तरुण अध्यक्ष आज ठाणे शहर जिल्हा भाजपसाठी लकी अध्यक्ष म्हणून ठरले आहेत. भाजपनं ठाणे शहरात अनेक वर्ष संघर्ष केला. भाजप आणि शिवसेनेची राज्यस्तरावर युती असली तरी अनेक निवडणुकीत भाजप आणि शिवसेना समोरासमोर लढली होती, परंतु पक्षाची ताकद 5 नगरसेवकांपुढे जात नव्हती. अशा परिस्थितीत भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वानं नवीन वाट चोखाळून प्रथमच संघाच्या मुशीत तयार झालेला आणि अखिल भारतीय विद्यार्थी पक्षामध्ये ताळून सुलाखून निघालेल्या संदीप लेले यांची ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली. एक प्रामाणिक, मेहनती आणि जनसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून संदीप लेले यांची ओळख आहे. ठाणे शहरातील सामान्य नागरिकांसाठी त्यांनी विविध आंदोलनं केली. जनतेच्या हाकेला धावून जाणारा एक सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य आणि धार्मिक उपक्रम राबवले. त्यामुळे नव्या दशकाचा भाजपचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे नागरिकांकडून पाहिलं जात आहे. जिल्हाध्यक्षपद सांभाळताना संदीप लेले यांच्या नेतृत्वात भाजपनं 2012 मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवली. या निवडणुकीत संदीप लेले यांनी वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांची साथ घेत भाजपचं संख्याबळ प्रथमच 4 वरून दुप्पट म्हणजे 8 पर्यंत नेलं. त्यावेळी त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची चुणूक दिसून आली.
भाजपच्या नेतृत्वानं सलग तिसऱ्या महापालिका निवडणुकीसाठी 2025मध्ये पुन्हा संदीप लेले यांची अध्यक्षपदी निवड केली. पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रमुख कार्यकर्ते, युवा मोर्चा आणि महिला मोर्चातील कार्यकर्त्यांच्या समन्वयानं भाजपनं स्वबळाची तयारी केली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजप, शिवसेना, RPI आठवले यांची युती झाली. या युतीतून पुन्हा भाजपचं संख्याबळ हे 23 वरून 28 पर्यंत गेलं आहे. ठाणे शहर भाजपसाठी समर्पित वृत्तीनं कार्य करणाऱ्या संदीप लेले यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे. संदीप लेले यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही देण्यात येत आहेत. खूप उत्साह निर्माण झाला. आधी युती झाली, युतीमध्ये अत्यंत कमी जागा मिळाल्या, तरी पण ज्या जागा मिळाल्या तशा निवडून येण्यासारख्या वाढीव 5 जागा मिळाल्या. आधी आमच्या 23 होत्या आणि ज्या निवडून येऊ शकतात किंवा आमचे मतदारसंघ होते अशा 5 मिळाल्या. त्या 5च्या आम्ही एक्स्ट्रा निवडून आल्या आणि आमच्या 28 जागा एकूण आता आलेल्या आहेत. आणि त्याच्यात गंमत अशी झाली आहे की निवडणुकीपूर्वी आम्ही घोषणा देत होतो चप्पा भाजपा वगैरे, नंतर युती झाली आणि एकदमच कमी जागा आल्या, त्यामुळे थोडासा विरस झाल्यासारखं वाटलं. पण नंतर आमच्या लक्षात आलं की खरोखर चप्पा झालेलं आहे. कारण ठाण्याची 2 टोकं आहेत, एक दिवाशीळ आहे आणि दुसरं ओळ आहे वडवली, कासार वडवली. तर दिवाशीळ आणि वडवली दोन्ही ठिकाणी आमच्या जागा लागल्या. म्हणजे दोन्ही बॉर्डर्समध्ये भाजपचं कमळ फुललं, भूमिपुत्र निवडून आले आणि मधल्याही जागा ज्या आमच्या नव्हत्या त्या ठिकाणी त्या वाढ झाली आणि आहे त्या आम्ही टिकवल्या. आणि म्हणून ते दिवाशीळ ते वडवली, भाजप वाढवली हा एक उत्साहाने अचानक घोषणा स्फुरली आणि ती कार्यकर्त्यांनी उचलून धरली. साहेब, आता सीट ज्या आहे त्या राज्यात MIM का वाढतो याचा विचार भाजपनं करावा. सगळीकडे वातावरण खराब करण्याचं काम भाजपच करत आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवारच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची आमदार आव्हाड यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली आहे. निवडणुकीपूर्वीच आमचे उमेदवार सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार घडला होता, ज्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नसते. परंतु आज तेच सुधीर भगत निवडून आले आहेत. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमचे काही उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले, काहींचं मताधिक्य कमी झालं. अन्यथा आमच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्याही अधिक असती, असाही त्यांनी दावा केला. ठाणे महापालिकेत वेगळा विचार करण्याची भाषा भाजप करत आहे. मग मागील 10 दिवस त्यांच्याबरोबर एकत्र का होतात असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. भाजपची ही भाषा म्हणजे ठाण्यातील मतदारांना त्यांनी फसवल्यासारखं असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. अरे आत्ता सकाळ झाली, काल रात्री उशिरा निकाल बघून आता सकाळ झाली. आता सकाळ नाही झाली तर तुम्ही विचारता घेणार का नाही घेणार? काँग्रेस जर तुमच्या बरोबर असले असते तर तुमचे फिगर्स थोडेफार कुठेतरी वाढले असते. आता इट्स आणि बट्स वरती उत्तर देणं ची वेळच नाहीये. पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. काँग्रेस बरोबर असती तर फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहित नाही, पण लीड मात्र 8-10 हजारांनी वाढलं असतं. तर विक्रांत चव्हाण यांनी राजकीय संन्यास घेतलाय. काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं. तोच विरोधी पक्ष. एकंदरीत तुम्ही ठाणे महापालिकेचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाकडे कसं पाहता? म्हणजे योग्य मॅनेजमेंट मुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना याचं उत्तम उदाहरण ठाणं आहे. म्हणजे निवडणूक अर्ज बाद करणं, निवडणूक याद्यांमध्येच घोटाळा करणं, जी खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून देणं, हे सगळं करण्याचं काम केलं प्रशासनाने हाताशी धरून केलेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिळफाटा ते वडवली अशा प्रकारचे बॅनर्स शहरातील मुख्य चौकांमध्ये लावल्याचं दिसून येत आहे. ठाण्यातील चौकात या बॅनरच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजपनं सेनेला डिवचले. ज्या ठिकाणी सेनेची ताकद होती त्याच प्रभागात सेनेच्या बरोबर लढून आता मतदारसंघ काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली. खास करून आगरी समाजाचं प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघाच्या उद्देशानं बॅनरबाजी करण्यात आली आहे. कालच पालिकेत एकत्र लढल्यानंतर भाजप आमदारांनी वेगळी भूमिका मांडल्यानंतर आता आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्यकर्त्यांनीही लावलेल्या बॅनरची चर्चा जोरदार सुरू आहे. मधल्या आणि 3 राबोडीमधल्या जागा आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्या आम्ही 28 जागा लढलो त्या 28 जागांमध्ये 100% स्ट्राईक रेट हा आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेंटेन केला. आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमाने खरं तर त्यांनी केलेली मेहनत याच्या माध्यमाने होऊ शकला. त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा याच्यामध्ये जो निर्धारनामा मध्ये आम्ही शब्द लोकांना दिला, जो वचन आम्ही लोकांना दिला आणि ती अपेक्षा निश्चितपणे लोकांची आहे. कारण आमचं जे राज्याचं नेतृत्व आहे माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने आम्ही अटमोस्ट ट्रान्सपरन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंटेबिलिटी इन ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्याचबरोबर डिलिव्हरी या ज्या गोष्टींमुळे काम राज्यामध्ये चालू आहे, त्याच्यामुळे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून यश दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच तो जो दिलेला शब्द आहे तो पाळण्यासाठी जी कुठली भूमिका महानगरपालिकेमध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती आम्ही निश्चितपणे लोकांच्या, ठाणेकरांच्या हितासाठी घेऊ.